राज्यातल्या अनेक भागामध्ये आज पावसाच्या सरी बरसणार। रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट तर मुंबई ठाण्याला येलो अलर्ट जारी। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस, तासाभरामध्ये रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी हळूहळू ओसरलं। बुलढाण्याच्या पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनॉल फुटला, 50 हेक्टरवरील शेतीचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी पेरण्या टोकणी रखडली। शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं पेरण्या रखडल्या। नागपूरमध्ये जून महिना अखेर सरासरीपेक्षा फक्त 50% पावसाची नोंद। 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कमीच। रायगड जिल्ह्यामधील 28 धरणांपैकी 17 धरणं तुडुंब भरली। समाधानकारक पावसामुळे आतापर्यंतच्या पर्जन्यमानामध्ये 83% पाणीसाठा उपलब्ध। कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद। पंचगंगा नदीचं पाणी पुलापर्यंत आल्यानं वाहतुकीसाठी मनाई। पावसामुळे कृष्णा त्याचबरोबर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोल्हापूर जिल्ह्यातील फये गावामध्ये सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला। जमिनीला भेगा पडल्या, काही घरांच्या भिंतीला देखील तडे गेले। अधिकाऱ्यांकडून पाहणी। रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यातील खोर्निनको धबधबा प्रवाहित। मानव निर्मित धबधब्याचं सांडव्यावरून पाणी वाहू लागलं।